आपल्यासोबत आता सुधीर मुनगंटीजीवार आहेत। सर, सगळ्यात आधी सुदर्शनमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते। तर सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारते की काय तुम्हाला ओव्हरऑल कारण वाटतात महाराष्ट्रात जे बीजेपीच्या जागा कमी आल्या याबद्दल काय कारण वाटतात महत्त्वाची? अनेक कारणं आहेत। त्याच्यापैकी पहिलं कारण की आम्ही तीन पक्षाशी लढत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा दृष्ट मायावी आणि खोटारडा प्रचार केला गेला त्याला उत्तर देण्यामध्ये आम्ही कमी पडलो। आपल्याला माहीत आहे की डिफेक करून माननीय गृहमंत्री अमित शहांचा एक व्हिडिओ जारी केला। त्या व्हिडिओमध्ये आरक्षण बंद करणार असा खोटा प्रचार केला, आरक्षणासोबत संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला। काही सोयाबीनच्या शेतकऱ्यांना आम्ही भावांतर दिलं, पण त्यानंतरही शेतकऱ्यांना फसवण्यासाठी शेतकऱ्यांच्या संदर्भातले काही प्रयत्न केले। आणि जे काँग्रेसच्या राज्यात खरं तर महागाईवर चित्रपट काँग्रेसच्या राज्यात निघाला होता, रोटी कपडा और मकान, हाय महंगाई तू कहाँ से आई काँग्रेसने गाई असं तेव्हा म्हटलं जायचं, तोही एक प्रचार केला गेला। आणि मग यामध्ये आम्ही या सोशल मीडियाच्या लढाईत मात्र आम्ही थोडे मागे राहिलो त्यांना उत्तर देण्यामध्ये, कारण सोशल मीडियामध्ये अंदाज येत नाही की किती लोकांपर्यंत हा खोटा प्रचार पोहोचला। दुसरा मुद्दा की काही गोष्टींमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचार करत असताना एक गोष्ट लक्षात आली, तो म्हणजे अतिशय जातीचं विष पेरलं गेलं होतं। आणि हे विष जातीचं हे किती आत गेलं हे निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलं। असे काही फॅक्टर हे आलेत, पण याचं विश्लेषण करून आम्ही योग्य पद्धतीने यावर समर्पक उपाय हे या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर करणार आहोत। पण तुमच्या भागात नितीन गडकरींसारखं नेतृत्व होतं, तुम्ही होतात, मंत्री आहात, राहिले आहात, इतक्या वर्षांचं तुमचं कार्यकाळ तिथे आहे। मग स्पेसिफिकली जर तुमच्या भागाबद्दल बोलायचं झालं तर मग तिथे कुठे कमी पडलात असं म्हणाल? तर मी जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणावर आरक्षणाच्या भीतीमुळे दलित बांधव जे साधारणतः आम्हाला बऱ्यापैकी मतदान करायचे ते राहिले नाही, मुस्लिम बांधव आमच्यासोबत राहिले नाही, आणि मग काही विशिष्ट समाज हे राहिले नाही। त्याचा एकत्रित परिणाम हा निश्चितपणे या निवडणुकीत झाला, आणि सोबत सोशल मीडिया। या सगळ्या निकालाचा, लोकसभेच्या निकालाचा कितपत परिणाम विधानसभेच्या निकालावर होईल, किंवा विधानसभेत प्रचार सभेत कशा गोष्टी घडतील, म्हणजे काय सांगाल? असं आहे की याच्या संदर्भात आम्ही उणिवा शोधून जर सुधारणा केल्या तर कोणताच वाईट परिणाम होणार नाही, प्रतिकूल परिणाम होणार नाही, नकारात्मक परिणाम होणार नाही। पण आम्हाला त्याच्यामध्ये बदल करावा लागेल, आणि तो बदल करून यामधल्या एकच गोष्ट नाही आहे, अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींवर आम्हाला चिंतन मंथन विश्लेषण करून त्या उणिवा जर आम्ही दूर केल्या तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो खूप फरक पडेल। खूप खूप धन्यवाद सर, आणि विधानसभेसाठी शुभेच्छा। तर हे होते मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत, जे त्यांच्या लोकसभेत त्यांना यावेळीच पराभव मानावा लागला, पण ते म्हटले की चिंतन आणि मनन करून विधानसभेवर आम्ही काम करू, भाजपाकडून आम्ही काम करू। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी।